नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवू टेस्टी असा व्हेज तवा पुलाव। तर त्यासाठी मी इथे 2 कप बासमती तांदूळ घेतले आहेत आणि नंतर इथे मी 4 ग्लास पाणी गरम करून घेतलं आहे। त्यामध्ये 1 चमचा मीठ आणि 1 चमचा आपण लिंबाचा रस घालून घेऊया। आता हे पाणी चांगलं उकळू द्यायचं आहे। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊ आणि त्यामध्ये आता स्वच्छ तांदूळ धुवून घालून घ्यायचे आहेत। तर बघा आता त्यामध्ये आपण तांदूळ घालून घेऊया आणि आपण इथे स्टीम राईस तयार करून घेणार आहोत। तर 5 मिनिटांनी बघा आपला स्टीम राईस तयार होतोय। तर मी पूर्ण भात एका चाळणीत काढून घेतला आहे, त्यातील पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे। नंतर व्हेज पुलावसाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। तर त्यासाठी मी इथे 1 वाटी बटर घेतला आहे, 2 कांदे उभ्या स्लाइसमध्ये चिरून घेतले आहे, पावभाजी मसाला, इथे काश्मीरी मिरची आणि आलं लसूण मी सोक करून बारीक करून घेतलेला आहे। नंतर पनीर, हिरवी मिरची, बीट, वाटाणे, शिमला मिरची, टोमॅटो, बीन्स आणि गाजर असे सर्व भाज्या आपण घेतलेल्या आहेत। नंतर आता एक कढई ठेवून घेऊया, त्यामध्ये 1 वाटी बटर घालून घेऊ आणि 1 चमचा तेल घालून घेऊया। तर आता त्यामध्ये आपण कांदा परतून घेणार आहोत। तर कांदा फुल गॅसवर परतून घ्यायचा आहे। तर माझ्याकडे मोठा तवा नसल्यामुळे मी हा पुलाव कढईमध्येच करणार आहे। तर आता कांदा थोडा परतून झाला की त्यामध्ये आपण ही आले लसूण आणि मिरचीची पेस्ट घालून घेऊया। आता ती आपण चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि आपण मिरचीची आता ही पेस्ट चांगली भाजून घ्यायची आहे। बघा त्यातील सर्व पाणी गेलेलं आहे आणि एकदम छान असं मिरची भाजली गेली आहे। नंतर आता त्यामध्ये आपण सर्व भाज्या घालून घेऊया। तर इथे मी सर्व भाज्या त्यामध्ये घालून घेणार आहे आणि आता आपण भाज्या फुल गॅसवरच इथे परतून घेणार आहोत, कारण पुलावमध्ये भाज्या एकदम क्रंची अशा राहतात। त्यामुळे आता आपण भाज्या फुल गॅसवरच चांगल्या परतून घेऊया। तर बघा इथे 5 मिनिटासाठी आपण भाज्या चांगल्या परतून घेऊया। त्यामध्ये मी 1 चमचा मीठ घालून घेतला आहे आणि तेही आपण चांगलं मिक्स करून घेऊया। नंतर आता आपण त्यामध्ये टोमॅटो घालून घेऊ। टोमॅटो घातलं की लगेचच मसाले खाली लागायला सुरुवात होतात, त्याच्यामुळे टोमॅटो उशिरा घालायचं। नंतर त्यामध्ये अर्धा बीट खिसून घालायचे। आता ते चांगलं मिक्स करून घेऊया। बघा आपल्या भाज्या किती छान दिसत आहेत। आता अशा भाज्या बाजूला सारून मध्ये एक जागा करून घेऊया। त्यामध्ये 2 चमचे आपण बटर घालून घेणार आहोत। 2 चमचे बटर घातल्यानंतर आता त्यामध्ये आपण घेतलेला पावभाजी मसाला घालून घेऊया। तर पावभाजी मसाला घातल्यामुळे यात कोणतेही बाकीचे मसाले घालायची गरज पडत नाही। तर आता हा थोडासा आपण भाजून घेऊया आणि हे भाज्यांमध्ये सर्व मिक्स करून घेणार आहोत। तर पावभाजी मसाला यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे। तर मसाला चांगला मिक्स झालेला आहे। तर आता त्यामध्ये आपण 1 वाटी पनीर घालून घेऊया आणि पनीरही त्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्हाला इथे पनीर आधी फ्राय करून घ्यायचं असेल तरी तुम्ही घेऊ शकता किंवा असंही पनीर यामध्ये घालू शकता। तर आता मी थोड्याशा भाज्या काढून घेते आणि नंतर त्यामध्ये आपण राईस घालून घेणार आहोत। तर थोडा असं आपण ते परतून घेऊया, कारण राईसची क्वांटिटी जास्त असल्यामुळे त्याला आपण थोडंच परतून घेणार आहोत। तर बघा आता इथे यामध्ये आपण भात घालून घेऊया आणि चांगला सर्व बाजूने आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे। तर आता राहिलेल्या भाजी आणि भात आपण त्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि तोही आपण चांगला मिक्स करून घेणार आहोत। तर बघा इथे जास्त क्वांटिटीमध्ये राईस झालेला आहे। तर आपला इथे टेस्टी असा तवा पुलाव तयार झालेला आहे। तर माझ्याकडे तवा नसल्यामुळे मी कढईमध्येच केलेला आहे। जर तुमच्याकडे तवा असेल तर तुम्ही त्याचा वापर करू शकता। नंतर त्यामध्ये आपण कोथिंबीर घालू आणि हा टेस्टी असा तवा पुलाव तयार झालेला आहे।